आज दिवस आहे मित्रांनो गजानन डाके साहेबांचा जन्मदिवस। आज मोठ्या प्रमाणात हा जन्मदिवस साजरा केला जाईल। बरेचसे केक कटिंग या ठिकाणी होतील। भरपूर शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी दाखल होणार आहेत। आणि आज गजानन डाके साहेबांनी जवळपास 23 संघांना इन्व्हाइट केलं आहे की तुम्ही नक्कीच काही संघ या ठिकाणी आले नाही आहेत। नियमानुसार जवळपास 16 संघ खेळतील। 23 संघ आपले आहेत टोटल ओव्हरऑल अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये। तिथून मात्र फक्त 16 संघांना संधी दिली गेलेली आहे। मात्र गजानन डाके यांची इच्छा आहे की माझ्या वाढदिवसानिमित्तानं जवळपास 23 संघ यायला हवेत आणि त्यांनी त्यांचं इन्व्हिटेशन जी मागची स्पर्धा आपली एक्सरला पार पडली होती त्या मागच्या स्पर्धेमध्ये त्यांनी ते इन्व्हिटेशन दिलं होतं 23 संघांना। चला मॅच ऑन या ठिकाणी आपण करूया। सर्कलच्या आतमध्ये 2 खेळाडू कंपल्सरी राहतील जो नियम आहे। आणि आणखी एक नियम मी तुम्ही दोन्ही कॅप्टनला मी सांगतोय मॅच स्टार्ट करण्या अगोदर लक्ष द्या नियमाकडे। जे झाड आहेत 2 झाडं आहेत मैदानाच्या आतमध्ये 2 झाडं आहेत। त्या झाडाला लागून चेंडू जर झेल पकडला तर तो झेल गृहीत धरला जाणार नाही, तो कॅच होणार नाहीये। मात्र झाडाला लागून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला तर चौकार किंवा षटकार असेल आणि झाडाच्या पानाला जरी चेंडू टच झाला आणि झेल पकडला तरी तो झेल गृहीत धरला जाणार नाही। पहिले षटकार करण्यासाठी प्रदीप भोईर गोलंदाजी ट्रॅकवर अनुभवी जुना आणि जाणता असा गोलंदाज भरपूर वर्ष ज्यांनी मास्टर्स क्रिकेट खेळलेला आहे त्यांच्या हातामध्ये पहिला चेंडू दिला जातोय। पहिला चेंडू फेस करताना टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव अमोल वेतोस्कर धावा धावून काढायचे आहेत। पहिला चेंडू यावेळेस स्वीप केला गेला चेंडूला 1 धाव नक्कीच अकाउंटला अमोल वेतोस्कर यांच्या आणि अकाउंट स्टार्ट होते या ठिकाणी उमरमध्ये गोडदेव या संघाचं। मागे जे बॅनर्स आहेत त्या बॅनरच्या मागे जे कटआउट आहेत त्याच्या मागे चेंडू गेला तर डिक्लेअर झोन मध्ये तो चेंडू 1 धावासाठी जाईल। मात्र चेंडू अडला गेला बॅनरला तर धावा या तुम्हाला धावून काढायच्या आहेत। पहिला चेंडू यावेळेस ऑन साइडला महेंद्र पाटील यांच्या बॅटमधून मिडविकेटच्या दिशेने फटका खेळला जातोय। सुरेख क्षेत्ररक्षण प्रेमनाथ आहेत त्या ठिकाणी प्रेमनाथ पाटील अबाव 35 चे 2 खेळाडू आपण पाहतात। एक डीप मिडविकेट रिझन मध्ये आणि एक डीप लॉंग ऑन राजेंद्र नाईक या 35 च्या खेळाडूंची वर्णी लागली गेलेली आहे। पांजू स्पोर्ट्स मास्टर्स या संघामध्ये आज भगवान पाटील हे देखील या संघामध्ये पाहायला मिळते। यावेळेस रिव्हर्स स्वीपचा फटका चेंडू हवेत आहे, झेल होईल का नाहीये, चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर। 6 धावांसाठी षटकार। गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं होतं, स्लोराम चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता विथ द स्विंग। यावेळेस अमोल वेतोस्कर यांच्या बॅटमधून स्वाग स्विचचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय 6 धावांचा षटकार। वेलकम नारंगी प्रवीण गावड आपलं देखील हार्दिक स्वागत आहे। नारंगी संघ या ठिकाणी दाखल झाला आहे त्यांचं देखील हार्दिक स्वागत। पांजू वर्सेस ओम ब्रह्मदेव गोडदेव कोण विसरणार ती मॅच। मागचं वर्ष काय घडलं होतं या मैदानावर हे 2 संघ आमने सामने आले होते मात्र पांजू संघाने पराभूत केलं होतं ओम ब्रह्मदेव गोडदेव या टीमला। जबरदस्त लढत झाली होती मैदानाच्या आतमध्ये ही विसरता कामा नये। मात्र तो मागचा वेळ होता, जे काय घडलं त्याला महत्व नाहीये, आता मैदानाच्या आतमध्ये काय घडणार आहे म्हणेदा त्याला महत्व आहे। कागदोपत्री तुम्ही किती स्ट्रॉंग आहात याला महत्व नाहीये, मैदानाच्या आतमध्ये तुम्ही कशा प्रकारे खेळ करणार आहात हे महत्वाचं आहे। आजकाल टेनिस क्रिकेटचा युग जर म्हणायला तू पाहिला की एखादा षटकार मारला एखाद्या बॅट्समॅननं तर त्याची ती क्लिप आहे ती व्हायरल होते किंवा एखाद्या गोलंदाजाने विकेट जरी काढला तर ती क्लिप व्हायरल होते। आणि नक्कीच मी एक छोटासा व्हिडिओ पाहिला होता त्यातून आमचे साथी समालोचक कुणाल दातीने म्हटलं होतं की ज्यावेळेस तुम्ही 5 चेंडू डॉट करता, एखादी मुलाखत घेतली होती त्यावेळेस म्हटलं होतं पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता तर त्यावेळेस ते 5 चेंडू तुम्ही डॉट झाले ते क्लिप तुम्ही का व्हायरल करत नाहीयेत। इथून तुमचं क्रिकेट कुठे पाहायला मिळत नाहीये। तर क्रिकेट असं आहे की क्रिकेट शेवटच्या क्षणापर्यंत या क्रिकेटचा निर्णय कोणीही देऊ शकत नाहीये काय घडेल मैदानाच्या आतमध्ये आणि काय बिघडेल। आणि क्रिकेट जितकं माणसाला वरती नेते ना म्हणता तितकंच खाली देखील आणते क्रिकेट। त्याच्यामुळे गर्व करू नये, घमेंड करू नये क्रिकेटवर, अभिमान बाळगा मी तर म्हणेल। ऑन साइडला सुरेख फटका महेंद्र पाटील यांच्या बॅटमधून आपण पाहतोय। इथे मात्र मिसफील्ड चेंडू सीमारेषा पार किशोर भोईर चेंडू मात्र गेट ऑफ इंडियाच्या खालून दोन्ही पायांच्या मधून चेंडू मात्र फरार 4 धावांसाठी चौकार। नारंगी संघ नाश्ता रेडी आहे, नाश्ता करून घ्या, नाश्ता रेडी आहे। धावा झालेल्या आहेत फळकावर त्या 13 धावा। पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे, धावसंख्या 13। आपण पाहिलं स्क्वेअर लेग रिजन मध्ये किशोर भोईर यांच्याकडून थोडीशी चुकी झाली, चेंडू मात्र अराउंड द कार्पेट आला होता, ते चेंडूला अडवण्यासाठी प्रयत्न केला होता मात्र चेंडू दोन्ही पायाच्या मधून 4 धावांसाठी। सुरुवात चांगली दमदार सुरुवात आणि नक्कीच मी तर म्हणेल दणक्यात सुरुवात ओम ब्रह्मदेव गोडदेव या टीमची। पांजू वर्सेस ओम ब्रह्मदेव गोडदेव हे आपण
दोन संघ या ठिकाणी पहिल्याच आजच्या दिवसाच्या पहिल्याच मॅच मध्ये पाहतोय. अमोल वेतोस्कर आज आपल्या टीमला वेळ देतोय आणि नक्कीच पुढच्या आठवड्यात आपण अमोल वेतोस्कर सरांना पंचांच्या भूमिकेमध्ये अजिंक्य स्पोर्टच्या त्या मैदानावर नक्कीच पाहणार आहात. मी देखील त्या ठिकाणी असेल समालोचन करण्यासाठी अमोल वेतोस्कर सरांसोबत. न्यू गोलंदाज आणखीन एक एक्सपिरियन्स गोलंदाज भरत शिंदे. एक हॅट्रिक या गोलंदाजाच्या नावावर आहे. उत्तम दर्जाची गोलंदाजी या गोलंदाजाने केली होती. उमेदमानचं मैदान आणि नक्कीच सर्वाधिक विकेट. 1000 रुपयाचा कॅश प्राइज देखील भरत शिंदे यांना देण्यात आला होता त्या मैदानावरील. तो एक चांगला परफॉर्मन्स होता भरत शिंदे यांचा. धावसंख्या 13. अमोल वेतोस्कर स्ट्राइक एंडला एक अनुभवी खेळाडू आहेत. कारण मी नेहमी म्हणतोय की उमरमध्ये गोडदेव म्हटलं तर ही मोठी नाव. यावेळी पुन्हा एकदा स्लॉक स्वीपचा फटका, चेंडू हवेत आहे, कॅच. इथे परतावं लागेल. झेलबादच्या स्वरूपात अमोल वेतोस्कर यांची खेळी मात्र संपुष्टात. प्रदीप भोईर होते त्या ठिकाणी डीप पॉइंट रिझर्व मध्ये आणि अप्रतिम असा कॅच. गडी बाद पहिला उमरमध्ये गोडदेव या टीमचा मिस्टर अमोल वेतोस्कर. जबरदस्त फटका प्रदीप भोईर यांच्या अगेन्स्ट. तो स्लॉक स्लिपचा फटका आपण पाहिला आणि स्लॉक स्लिप मध्ये जवळपास तो षटकार आपण पाहिला. मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा तैनात केला तो क्षेत्ररक्षक डीप पॉइंट रिझन मध्ये, स्वीपर पॉइंट रिझन मध्ये. आणि पुन्हा एकदा त्याच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न अमोल वेतोस्कर याने केला होता. थोडासा स्लोरम चेंडू होता, हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि या चेंडूला जवळपास तो खेळण्याचा फटका प्रयत्न केला होता अमोल वेतोस्कर यांना. मात्र फटका कुठेतरी फसला गेला. क्षेत्ररक्षक डीपला होता प्रोटेक्शन साठी प्रदीप भोईर. अप्रतिम असा झेल. UTC शैलेश भुईर यांचंही आपण YouTube चॅनल पाहतोय आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेतात. तमाम श्रोत्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. प्लेसमेंट, चेंडू हवेत आहे, कोण घेणार असेल, सेफली लँड होतोय. गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून चेंडू मात्र लँड झाला. प्रयत्न त्या ठिकाणी केला होता गोलंदाजांना, मात्र झेलच्या खाली बरोबर पोहोचू शकला नाहीये. इथे सिंगलला लगेच डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धाव मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्या होते ती म्हणजेच 15. न्यू बॅटर्स आपण पाहतोय प्रमोद. आज गुडदेव संघ देखील पूर्ण ताकदीने या ठिकाणी दाखल झाला आहे. कारण कालच्या ज्या मॅचेस लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ज्या संघांनी पाहिलेल्या आहेत आणि ज्या संघांच्या मॅचेस आज आहेत, तो संघ हाच प्रयत्न करेल की आम्हाला पूर्ण ताकदीने या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. कारण ट्रॉफ्या अप्रतिम आहेत, आयोजन अप्रतिम आहे, अतिशय देखणं असं आयोजन आहे आणि या ट्रॉफ्या आम्हाला मात्र आमच्याकडे घेऊन जायच्या आहेत. आणि या कारणास्तव नक्कीच प्रत्येक संघ हा विचार करेल की मला पॉवरफुल टीम घेऊन जायचं आहे वाघवेलच्या नगरीमध्ये. धावसंख्या 16. रत्नेश भोईर आमच्या सुमित जॉईन आहेत स्कोरिंग साठी. बॅटचा एज आणि तो चेंडू आदळला गेला तो पॅडवर. महेंद्र पाटील खूप मोठं नाव आहे. कारण महेंद्र म्हटलं तर आमचे साथी समालोचक नितीन आळवे सर कदाचित लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतील, ते देखील म्हणतायत की महेंद्र म्हटलं तर गोडदेव संघाचा बाहुबली. मात्र बेस्ट इनिंग आपल्या मास्टर्स क्रिकेट जीवनातील 2016 ओढ्याचं मैदान जबरदस्ती खेळी केली होती. 2018 वर्ष होतं ते, माफ करा. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव तर या ठिकाणी पूर्ण झाले आहे. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय, नाहीये. पुन्हा परतावं लागेल महेंद्रला नॉन स्ट्राइक एंडला. तर ते मात्र तो खेळ मात्र महेंद्र यांचा बेस्ट खेळ होता. 34 धावा एका ओव्हर मध्ये महेंद्र पाटील यांच्या आपण बॅट मधून पाहिल्या होत्या. तर 2018 मध्ये त्या ठिकाणापासून नक्कीच त्याला ते बाहुबली नाव पडलं गेलं. तिथून मात्र नक्कीच यंदाच्या वर्षामध्ये नक्कीच मागचं वर्ष इनफॉर्म होता, आउटफॉर्म होता. इथे इनफॉर्म बॅटर आहे या वर्षामध्ये महेंद्र पाटील. धावसंख्या 17. 5 उत्तुंग षटकार आपण पाहिले होते महेंद्र पाटलांच्या त्या बॅट मधून. विजय स्पोर्ट्स ओढ्याचं ते मैदान निसर्गरम्य असं ते मैदान आहे. बरोबर डोंगराच्या मधोमध ते मैदान आहे. धावसंख्या 17 आहे. सन्माननीय गजाननजी डाकीत साहेब बड्डे बॉय थोड्याच वेळात नक्कीच या ठिकाणी दाखल होतील. आज त्यांच्या जन्मदिनानिमित्तानं आपण या स्पर्धेचं आयोजन केलं. मधल्या वारामध्ये गुरुवार आणि शुक्रवार. पाणी हवं असेल तर पाणी मागून घ्या अजित दादा स्टंप टोकण्यासाठी. आणि खरोखरच अप्रतिम आयोजन मधल्या वारामध्ये वाघवेळनं जी स्पर्धा ठेवलेली आहे आणि ही स्पर्धा इतकी देखणी आहे ना मित्रांनो, खरोखरच अप्रतिम. आयोजन देखील तितकंच जबरदस्त आणि नियोजन देखील तितकंच अप्रतिम आहे या स्पर्धेचं. की जरी आम्ही मधल्या वेळेमध्ये स्पर्धा ऑर्गनाइज केलेल्या आहे तरी देखील आम्ही सर्वाधिक
देण्याचा प्रयत्न करू या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि 40+ क्रिकेट आहे. 40+च्या क्रिकेटमध्ये काय दिलं आहे तर 40+च्या क्रिकेटने दिलेली आहे ती म्हणजे माणुसकी, नाती जोपासणारे क्रिकेट आहे. या ठिकाणी आगमन झालेलं आहे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे खजिनदार सन्माननीय महेशजी वांगेला सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. इथे मात्र नॉन स्ट्राईक एंडला थ्रो, रॉंग एंडला थ्रो, स्ट्राईक एंडला थ्रो द्यायला होता, नॉन स्ट्राईक एंडला थ्रो दिला गेला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा होत आहेत 19. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे खजिनदार सन्माननीय महेशजी वांगेला सरांचे इथे आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. आणि महेश सरांच्या माध्यमातून एक सुंदर संकल्पना येत्या काही दिवसात तुम्हाला नक्कीच नारंगीच्या त्या मैदानावर पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, 3 संस्था एकत्र येत आहेत. प्रथमच हे घडत आहे टेनिस क्रिकेटच्या त्या पटलावर. तर हे चित्र आपण कधीही आणि कुठेही पाहिलं नाहीये. ते चित्र तुम्हाला नारंगीच्या मैदानावर पाहायला मिळेल. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था, आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ आणि आगरी कोळी एक जे राजन मात्रे आणि प्रेमनाथ भोईर यांचं जे मंडळ आहे ते एक मंडळ एकत्र घेऊन, असे 3 मंडळ एकत्र घेऊन एक मोठी स्पर्धा येत्या काही दिवसात नारंगीच्या मैदानावर आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. त्यानंतर नारंगी म्हटलं तर एनसीसी चषक. एनसीसी चषकाचं यंदाचं 25वं वर्ष आहे आणि त्या 25व्या वर्षानिमित्तानं 5 लाखाची सगळ्यात मोठी स्पर्धा प्रथमच वसई तालुक्यामध्ये आपण नारंगीच्या मैदानावर पाहणार आहोत. धावसंख्या 19. पहिला चेंडू यावेळेस कट करतोय, चेंडू जातोय तो म्हणजे पॉइंटच्या दिशेने. प्रदीप भोईर त्या ठिकाणी प्रोडक्शनला आहेत फिल्डिंग साठी. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. तेजकुमार राऊत गोलंदाजी ट्रॅकवर, स्वतः कर्णधार, षटक क्रमांक 3. आज 35चा गोलंदाज यूज केला नाही पांडू संघानं. प्रेमनाथ पाटील हे एक ऑप्शन त्यांच्याकडे होतं 35चा गोलंदाज, मात्र त्याचा थांबवलं गेलेला आहे. भरत शिंदे यांना 35च्या गोलंदाजाच्या जागेवर यूज केलं पांडू संघानं. यावेळेस ऑन साइडला चेंडू अभेद, चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा षटकार. बाउंड्री टच असणं गरजेचं होतं. सीमारेषेपासून जवळपास 4 ते 5 फूट पुढे होता आणि या कारणास्तव व्यवस्थित कॅच जज करता आला नाहीये. प्रेमनाथ पाटील डीप मिड विकेट क्षेत्र सांभाळत आहेत, मात्र नक्की चेंडू सीमारेषा पार. षटकार महेंद्र पाटलांच्या बॅट मधून हा ब्रँडेड षटकार. 6 धावा. धावसंख्या 27. यावेळेस आणखीन एक फटका आडव्या बॅटनं, चेंडूला मात्र सरळ पाठवून दिलं लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बॉल चौकार. 4 धावा. तेजकुमार राऊत यांच्या अगेन्स्ट आक्रमक खेळी महेंद्र पाटलांची. 1 षटकार 1 चौकार. धावसंख्येचा वेग वाढतोय. धावा पोहोचले जात आहे. षटक क्रमांक 3 सुरू असताना 31 या आकड्यावर. महेंद्र पाटील नक्कीच सिंगल डबल खेळ करणारा खेळाडू नाहीये. सातत्यानं मोठे फटके, मोठी खेळी करणारा खेळाडू आहे आणि ही त्याची नॅचरल खेळी आहे. लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये तो बदल कुठल्याही प्रकारचा करत नाहीये, भले कुठलाही संघ समोर असू द्या. यावेळेस कोलवा टप्प्याचा चेंडू कमबॅक करतोय गोलंदाज. 1 धाव तर वेगानं पूर्ण केली. दुसऱ्या धावीसाठी शूट होईल का? मात्र नाहीये. सिंगल, फक्त सिंगल या ठिकाणी पूर्ण केला गेला. 22च्या स्वरूपात ही 1 धाव. धावसंख्या होते ती म्हणजेच 32. डिक्लेअर आहे का अजित सर? ओके, 1 डे आहे. ओके, टी झोन मध्ये चेंडू गेला होता पंच म्हणतायत, त्यामुळे महेंद्र पाटील पुन्हा एकदा स्ट्राइक एंडवर शॉटम पुल करण्याचा प्रयत्न. यावेळेस प्ले डाऊन, बॅटची एज, एसटी मात्र त्या ठिकाणी गोल. मोठी सफलता पहिल्या चेंडूवर. इथे आपण पाहिलं तर जवळपास तेजकुमार राऊत यांच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर मात्र येते जवळपास 5व्या चेंडूवर सफलता. महेंद्र पाटील डगआउट रिझर्व मध्ये. संघ थांबतोय ओमप्रमध्ये गोडदेव, तो 32 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कालचा दिवस आपण पाहिला. भूषण भोईर यांची खेळी कालच्या दिवसातली विसरता कामा नये. लेफ्ट हँड बॅटर अफलातून खेळी साकारली भूषण भोईर यांना आणि खास करून साईनाथ भोईर मॅन फ्रॉम बालकुम. 1 चेंडू 4 धावा आणि साईनाथ भोईर यांच्या बॅट मधून आपण तो षटकार पाहिला होता. गोल्डन षटकार आपण या मैदानावर कालच्या दिवसामध्ये पाहिला होता. मालवणी संघ त्या ठिकाणी पराभूत झाला होता. प्रमोद हा गोलंदाज होता आणि शेवटच्या चेंडूवर प्रमोद यांच्या 4 धावांची गरज होती. बालकुम संघाला मात्र त्या षटकारानं
तो विजय संपादन केला होता कालच्या दिवसामध्ये बालकोम टीमनं. जबरदस्त परफॉर्मन्स. मोरवा संघ नावं घ्यायची गेली तर प्रशांतचं नाव घेईल, प्रशांत मात्रे. नावं घ्यायची गेली तर मेघाचं मी नाव घेईल. त्यानंतर नावं घ्यायचं गेलं तर मंगेश पाटील, कैलास पाटील यांची मी नावं आवर्जून घेईल. टॉप क्लास बॅटिंग कालच्या दिवसामध्ये. आणि गोलंदाजाच्या विषयी म्हणायचं गेलं तर गोलंदाज हरेश, काय ती गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये हरेशनं केली आर के मोरवा या टीमसाठी. सर्वाधिक षटकारांची तर नोंद जर झाली असेल कालच्या दिवसामध्ये रत्नेश, यावेळेस ऑन साइडला पंकज येतोय लेफ्ट हँड बॅटर. एकदा तर वेगानं पुढे की दुसऱ्या धावीचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. फेकी थोडीशी स्लो आली. 2 धावा इथे मिळत आहेत. षटक पूर्ण होत आहे त्या ठिकाणी तिसरं. आणि 3 षटकांच्या खेळीच्या अखेरीस धावसंख्या होते फलकावरती 34 धावा. 3 षटकांचा खेळ पूर्ण. विकेट गेलेले आहेत उमरामध्ये गोडदेव या टीमच्या 2 विकेट आणि धावा झाल्यात फलकावर. त्या 34 षटकं पूर्ण झालेल्या आहेत 3. कालचा दिवस मित्रांनो, कालच्या दिवसाची जर रूपरेखा पाहिली तर कालच्या दिवसामध्ये नक्कीच बॅटिंग बद्दल विचार केला आपण तर सर्वाधिक धावा कालच्या दिवसामध्ये कैलास पाटील जवळपास 22 चेंडू 36 धावा. त्यानंतर 3 षटकार आपण कैलास पाटील यांच्या बॅटमधून काल पाहिले. मेघनाथला देखील विसरता कामा नये. मेघनाथनं जवळपास 18 चेंडूमध्ये 40 धावा कालच्या त्या दिवसामध्ये बनवल्या. त्याच्यामध्ये 5 षटकार मेघनाथचे आणि 1 चौकार या मेघनाथच्या बॅटमधून आपण पाहिला. त्यानंतर मंगेश पाटील ज्याने जवळपास 4 चेंडू 12 धावा 2 षटकार मंगेश पाटील यांच्या बॅटमधून. आणि त्यानंतर प्रशांत, काय ते बॅटिंग प्रशांत यांची जवळपास 10 चेंडू 34 धावा 4 षटकार आणि 2 चौकार. मात्र सुपर षटकार या पारितोषिकांच्या नामांकनाचा जर विचार केला त्याच्यामध्ये 2 नावं ना कालच्या दिवसामधील मेघनाथ त्यानंतर जोनस. यावेळी चेंडू हवेत आणि यस गुड कॅच. तेजकुमार राऊत स्वतः त्या ठिकाणी आहेत डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. फलंदाज बाद बालकोम या टीमचा. तर कालच्या दिवसातील सर्वाधिक षटकार जोनसच्या बॅटमधून आपण पाहिले 5 षटकार आणि काल आपण मेघनाथच्या बॅटमधून पाहिले कालच्या दिवसामध्ये 5 षटकार. म्हणजे सुपर सिक्सेस सर्वाधिक षटकार मारण्याची जे पारितोषिक आहे त्या पारितोषिकांच्या नामांकनामध्ये या 2 खेळाडूंची नावं आहेत. नारंगी संघ टीम कॅप्टन योगेश घरत आलेले आहेत का? धावा झालेल्या आहेत त्या 34 धावा. कारण जर्सी आहेत प्रत्येक टीमसाठी गणवेश आहे. योगेश तो आपली जर्सी आहे ती घेऊन जायची आहे. कारण टॉस करण्यासाठी तुम्ही याल ना त्यावेळेस ती जर्सी परिधान करून तुम्हाला यायचं आहे. त्याच्यामुळे जर्सी अगोदर घेऊन जा. आणि कुलशे संघ दाखल झाला आहे का या ठिकाणी? कुलशे संघ प्लेसमेंट. यावेळेस ड्राईव्ह केले गेले चेंडूला कव्हरच्या दिशेनं. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये आपण भरत शिंदे यांना पाहतोय. 1 धाव सिंगल या ठिकाणी कंप्लीट केला जातोय. अनेक कलरच्या जर्सीज तुम्हाला आज या ठिकाणी पाहायला मिळतील. गजानन डाके साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्या जर्सीच्या मागे जर फोटो पाहिला तर गजानन डाके साहेबांचा तो फोटो तुम्हाला ते प्रिंट तुम्हाला जर्सीच्या मागे पाहायला मिळते. त्यांच्या जन्मदिनानिमित्ताने या स्पर्धेचं आयोजन नियोजन आणि नक्कीच त्यांचेच जी प्रतिमा आहे ती हायलाइट केली जात आहे. सुरेख फटका. यावेळेस ऑन साइडला बॉडीला टर्न करून गॅप मध्ये हा फटका खेळला जातोय 4 धावांसाठी. पंकज आहे त्या ठिकाणी लेफ्ट हँड बॅटर आणि पंकजच्या बॅटमधून येतोय हा चौकार. धावसंख्या 39. षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं सुरू आहे. सुहास पाटील हे गोलंदाज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पांजूचं क्रिकेट म्हटलं तर पाटील कुटुंबियांचं देखील पांजूच्या क्रिकेटला खूप मोठे योगदान आहे. जर म्हणायचं गेलं तर मास्टर्स ब्लास्टर्स नक्कीच नाव घ्यायचं गेलं रवींद्र पाटील जे आज हयात नाही आहेत मात्र त्यांनी देखील पांजूच्या क्रिकेटला भरपूर काय दिलेलं आहे. यंगचं क्रिकेट असू द्या मास्टर्सचं क्रिकेट असू द्या. सुरेख चेंडू वेगवान चेंडू क्या बात आहे. त्यानंतर हेमंत धनुधर पाटील नितीन पाटील हे पाटील बंधूंचं कुटुंब आहे. त्यानंतर पद्माकर पाटील जे लेजेंडरी खेळाडू आणि रमाकांत पाटील सुहास पाटील यांचे वडील. म्हणजे ज्यावेळेस पांजू संघाचं क्रिकेट मास्टर्स क्रिकेट सुरू झालं होतं त्या वेळेपासून हे खेळाडू म्हणजे जवळपास सुहास पाटील ही जवळपास दुसरी पिढी आहे. जवळपास रमाकांत पाटील यांनी देखील ते क्रिकेट खेळलेलं आहे 40+ क्रिकेट. त्यानंतर पद्माकर पाटील यांनी देखील ते क्रिकेट खेळलेलं आहे 40+ क्रिकेट. जवळपास म्हणायचं गेलं पाटील परिवारातील ही 40+ क्रिकेट खेळणारी दुसरी पिढी. फुलटॉस ऑन साइडला. यावेळेस चेंडू वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने तेजकुमार राऊत चेंडूला फील्ड करतात. फेकी या ठिकाणी अचूक मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. निलेश आणि पंकजी जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 धावा
या ठिकाणी कंप्लीट. धावसंख्या होते 41. कालचा यस स्कोर आपण पाहिला तर काल जवळपास 69 धावा आर के मोरवा हा यस स्कोर आहे. मात्र मागच्या वर्षी आपण 70 धावा 80 धावा देखील या मैदानावर पाहिल्या होत्या. यावर्षी देखील आपण 69 हा आकडा पाहिला आहे 5 ओव्हरमध्ये या मैदानावर. यावेळेस अपील 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 आणि यष्टीच्या बरोबर मधोमध सापडला गेला प्लम बी पायचीच्या स्वरूपात पंकजची देखील खेळी या ठिकाणी संपुष्टात. आणखीन एक धक्का ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाला जाता जाता का होईना पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली होती. सुरुवात षटकाची चांगली केली होती सुहास पाटलांनी आणि शेवट देखील सुहास पाटील यांचा गोड झाला या ओव्हरचा. पहिल्या चेंडूवर सफलता, शेवटच्या चेंडूवर जाता जाता आणखीन एक धक्का ओम ब्रह्मदेव या गोडदेव टीमला. सफळ ओव्हर. सुहास पाटील 2 विकेट घेतोय आणि आपल्या ओव्हरमध्ये धावा खर्च करतोय त्या 7. वेल डन. कमबॅक करण्याचा प्रयत्न पाणजू टीमचा या ठिकाणी पाहायला मिळतोय कारण तेजकुमार राऊत यांच्या अगेन्स्ट आक्रमक पवित्र धारण केला होता. ओमब्रमध्ये गोडदेव संघानं 15 धावा तेजकुमार राऊत यांच्या त्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या होत्या. तिथून कुठेतरी मात्र गोडदेव संघाला थांबवणं गरजेचं होतं. मात्र या ठिकाणी थांबवण्याचं ते काम केलं सुहास पाटील याने. गोलंदाज प्रमोद भोईर आणि बॅटर त्या ठिकाणी येतोय मिस्टर भावेश पाटील. टीम कॅप्टन निलेश भावेश. माजी कर्णधार देखील आपण भावेशला पाहिलं होतं. मागचं वर्ष कर्णधार पद त्यांनी भूषवलं होतं. खूप मोठी जबाबदारी आणि त्यांच्या त्या काळामध्ये त्यांनी पारदर्शक देखील गोडदेव संघाला पटकावून दिले. यावेळेस टॅप करतोय वेगाने चेंडू ट्रावल होतोय. चेंडू फील्ड होणं गरजेचं होतं मात्र भरत शिंदे यांच्याकडून होती चुकी. वेगवान चेंडू होता अडवताना मात्र कदाचित नक्कीच भरत शिंदे यांना तो चेंडू नक्कीच आईसाईड झाला नसेल. चौकार 4 धावा धावसंख्या होते या चौकाराच्या सहाय्यानं 45 धावा या फलकावर. व्हाईस कॅप्टन प्रमोद. कर्णधार आहेत ओमरामध्ये गोडदेव संघाचे निलेश. प्रमोद गोलंदाजी ट्रॅकवर. पांडू मास्टर्स एक अनुभवी गोलंदाज विश्वनाथ भोईर यांचे सुपुत्र. यावेळेस शॉर्ट पुलचा फटका. चेंडू मिड विकेटच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण जितेंद्र भोईर त्या ठिकाणी आहेत. तिथे मात्र संधी होती रनआउट करण्याची मात्र तो प्रयत्न केला नाहीये. 2 धावा इझिली या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 47. विश्वनाथ अनंत भोईर लेजेंडरी खेळाडू एक बेस्ट बॉलर पांडू मास्टर्स संघाचे होते हे विसरता कामा नाहीये आणि त्यांच्याकडून देखील खूप मोठं योगदान मास्टर्स क्रिकेटला पांडूच्या दिलं गेलेलं आहे. पांडूच्या क्रिकेटला दिलं गेलेलं आहे. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही. अराउंड द कार्पेट चेंडूला खेळलं गेले. एक धाव तर वेगानं पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी शूट होतोय. चेंडू फील्ड होत नाहीये त्या ठिकाणी. 2 धावा. मोठे फटके येत नसतील सिंगलला डबल मध्ये कसं कन्वर्ट करायला हवं. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. ओमब्रमध्ये गोडदेव. वेल डन. धाव संख्या होते 49. चेंडू अजूनही या इनिंग मधील शिल्लक आहेत ते 3. चला कोलशेत संघ दाखल झाला असेल तर या कोलशेत प्रकाश जर्सी आपल्या घेऊन जायच्या. जर्सी परिधान करूनच आपल्या टॉस साठी यायचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका. चुकीच्या एंडला थ्रो. स्ट्राइक एंडला फेकी मात्र इथेही विकेट आहे. 2 धावा तर नक्कीच मिळतील. 1 डी मध्ये गेला होता का सर? 2+1 3 धावा असतील का या सर? ओके 3 धावा या. नारंगी संघाचे सर्व खेळाडू समालोचन कक्षासमोर या. तुमचे कॅप्टन तुम्हाला बोलवत आहेत. नारंगी जॅक्सन तू तर पहिले ये. चला प्रकाश पाटील प्लीज या. जर्सी घेऊन जा आपल्या. जर्सी फक्त घेऊन जा आपल्या आणि कॅप्टनला जर्सी परिधान करून टॉस साठी बोलवा. त्यासाठी जर्सी घेण्यासाठी तुम्हाला बोलत आहे. टॉस करण्यासाठी बोलत नाही प्रकाश पाटील. जर्सी फक्त घेण्यासाठी तुम्ही या. ज्या टी शर्ट्स आहेत ते घेऊन जा. धावसंख्या 52.
52 धावा. यावेळी 4 धावा. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर थोडंसं मिसफील्ड त्या ठिकाणी. चौकार निलेश स्वतः त्या ठिकाणी आहेत, कर्णधार आहेत आणि एक चांगली खेळी निलेश यांची देखील आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या होते ती म्हणजेच 56. शेवटचा चेंडू असेल, जबरदस्त खेळी, चांगली खेळी. एक चांगली धावसंख्या. सुरुवात जबरदस्त उमरमध्ये गोडदेव या टीमची मी तर म्हणेन. चांगली सुरुवात. यावेळेस चेंडू मात्र एसटीच्या मागे निघून जातोय. एक धाव तर वेगानं पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी शूट होतोय मात्र नाहीये. भावेश मात्र थांबवतोय निलेशला, कारण विकेट किती महत्वाची आहे. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 5 षटकांच्या खेळीच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 57. चला दोन्ही कॅप्टन जरा इकडे या. ओमरमध्ये गोडदेव आणि पांजू संघ कॅप्टन यायचं आहे, पटकन यायचं आहे. निलेश मित्रा बॅट डे आणि तू इकडे, बॅट डे आणि इकडे लगेच आहे. आणि पांजू तेजकुमार राऊत तू देखील ये. जो तुमचा वेलकम किट आहे तो घेऊन जा. आणि कोलचे संघ प्रकाश जर्सी घेऊन जा. इनिंग संपलेली आहे, जर्सी घेऊन जा. तर मी मंडळाचे खजिनदार सन्माननीय महेशजी मांगेले सरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते दोन्ही कॅप्टनचं आपण वेलकम किट देऊन या ठिकाणी स्वागत करायचं. वेलकम किट का फ्रूट बास्केट आहे आणि एक हॉट ड्रिंक खांबा आहे. ऑक्समिथचा एक खांबा या ठिकाणी दिला गेलेला आहे प्रत्येक कॅप्टनला. आज गजानन डाके साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्याकडून नक्कीच एक हॉट ड्रिंक या ठिकाणी दिली जात आहे. वेलकम तेजकुमार राऊत, वेलकम पांजू, आपलं हार्दिक स्वागत आणि या मॅचसाठी आपल्याला शुभेच्छा असतील. मात्र हे जे गिफ्ट आहे ते नंतर तुम्ही फोडा, जिंकलात तर तसंच ठेवा. निलेशने यायचंय. उमरमध्ये गोडदेव टीम कॅप्टन गणेश पाटील आहेत आणि त्यांच्याकडून या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. वेलकम किट देऊन निलेशचं स्वागत केलं जात आहे. वेलकम निलेश आणि वेलकम ओमरमध्ये गोडदेव, तुमचं देखील या ठिकाणी सरचं स्वागत. आणि या मॅच साठी निलेश तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. चला कोलशेट टीम कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. टीम कुठे आहे रे? टीम कॅप्टन कोलशेत यायचंय. आपण जर्सी अगोदर द्या, जर्सी परिधान करूनच टॉस करण्यासाठी या. मंडळावर तुम्ही अनेक मान्यवर पाहतायत याच ठिकाणी व्यासपीठावर. त्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी करतोय स्वागत. जे आमचे दाते आहेत, ज्या दात्यांच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक स्वरूपाचं वस्तू स्वरूपाचं जे काही देण्यात आलेलं आहे त्या सर्व दात्यांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतोय. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था 23 स्पर्धांची जी मालिका आहे, या 23 स्पर्धांच्या मालिकेमधील आपली ही 5वी स्पर्धा या वाघबीळच्या नगरीमध्ये या ठिकाणी आपण खेळत आहोत. पाणी नाही आहे का? ओके, पाणी पोहोचवतो. खेळाडू कक्षामध्ये पाण्याचा जार जाऊ द्या. गणेश मनेरा. ही जवळपास इनिंग संपायला वेळ गेला पांढर संघाकडून. सव्वीस मिनिटात पांडू संघानं 5 षटकं क्लिअर केलेले आहेत. हा जो नियम आहे आगरी कोळी समाज सामाजिक संस्था नियम क्रमांक 8 हा मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. 30 मिनिटात 5 षटकं तुम्हाला हाताळायची आहेत. 30 मिनिटात 5 षटकं तुम्ही हाताळली नाहीत तर तुम्हाला 5 धावेची पेनल्टी आहे. जो नियम आहे त्या नियमाच्या बंधनाखाली राहूनच तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. अगोदर 25 मिनिटं होती, मात्र जी आपली मासिक सभा झाली होती एकसरच्या नगरीमध्ये त्या ठिकाणी मंडळाला मात्र 5 मिनिटं तुम्हाला अधिक दिलेली आहेत. म्हणजे 25च्या जागेवर तुम्हाला 30 मिनिटात 5 षटकं क्लिअर करायची आहेत. चला फील्ड लावून घ्या. बॅटर पांडू संघ मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. आणि दोन्ही टीम कॅप्टन कोलशेत नारंगी संघाचे कर्णधार आहेतच. कोलशेत टीम कॅप्टन, चला आपण नाणेफेक करण्यासाठी या. आणि ज्यावेळेस मॅच स्टार्ट होईल त्यावेळेस समालोचन कक्षामध्ये करतोय हलकासा बदल. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. सन्माननीय गजानन डाके साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित 40+ क्रिकेटचा महासंग्राम. थँक्यू.
तर विनंती असेल महेशजी मांगले सरांना की आपल्या शुभ हस्ते मांगेला मंडळाचे खजिनदार आहेत, तर मांगेला साहेबांच्या शुभ हस्ते. हो, क्या बात आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की उपखजिनदार साहेब देखील आमच्या समोर जुडले गेलेत. मेघा दादा पेन भेटला. तर सामन्याला मात्र होते सुरुवात. पुनश्च एकदा गुड मॉर्निंग, वेलकम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. तर आलेल्या तमाम खेळाडू वर्गांचं आणि त्याचबरोबर जे प्रेक्षक वर्ग आमच्या समोर जुडले गेलेत आणि क्रिकेट रसिकांचं पुनश्च एकदा मी प्रशांत पुजारी आपल्या मनाच्या अंतःकरणातून करतो सहर्ष स्वागत. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा. पहिल्या सत्राचा खेळ मात्र इथे समाप्त झालाय. 58 धावा इथे मात्र उभारल्या गेल्यात आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे होणार. आजच्या दिवसातील पहिलीच मॅच पांजू विरुद्ध गोडदेव या दोन टीमच्या दरम्यान होते. पंचांचा इशारा इथे मात्र येतो गेम ऑन. पहिला चेंडू राईट अम ओव्हर द विकेट. महेंद्र आलेत गोलंदाजीच्या मार्कवरती. तर जरूर आपण पाहतोय मित्रांनो 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. हॅलो हॅलो, एवढं सोपं नसणार आहे हे लक्ष. आणि एकंदरीत जर सांगायचं म्हणलं तर पहिल्या इनिंगमध्ये खूप बहरदार खेळ पाहायला मिळालाय आणि आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा. निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की कालच्या दिवसभरामध्ये प्रचंड प्रतिसाद या संपूर्ण स्पर्धेला पाहायला मिळाला आणि आज देखील आपण पाहतोय की तेवढ्याच आतुरतेने आणि तेवढ्याच मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आणि त्याचबरोबर खेळाडू वर्ग इथे उपस्थित झालेले आहेत. तर त्यांचं सर्वांचंच मनाच्या अंतःकरणातून करूयात आभार. तर मॅचच्या दिशेने थोडंसं आपण जातोय जिथे मात्र 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रत्युत्तर दाखल मात्र बॅटिंग करणारी टीम अर्थातच पांजू हा संघ मात्र सज्ज झालाय. जितेंद्र आणि दिलीप ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. पहिला चेंडू निर्धाव गेला परंतु त्यानंतर बघा 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय धाव संख्येचं खातं मात्र उघडलं गेलं. टॉस मात्र नक्कीच आपण पाहतोय आमच्या स्क्रीनवरती आदरणीय खजिनदार साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र केलं गेलंय. नारंगी संघाने इथे मात्र टॉस जिंकलेला आहे आणि त्यांचा निर्णय प्रथम फिल्डिंगचा असणार आहे हा इशारा त्यांनी मात्र आमच्यापर्यंत दिसवलाय. तर विनंती असेल चला पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. तर नक्कीच आपण पाहतोय दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनना मात्र एक वेलकम किट दिला जातोय. आपण पाहतोय की आगळी वेगळी संकल्पना इथे मात्र साकारले गेले ज्याच्यामध्ये एक वेलकम किट दिला जातोय ज्याच्यामध्ये फ्रूट किट बास्केट आणि त्याचबरोबर एक हॉट ड्रिंक एनर्जेटिक खंबा आणि नारंगी संघाचे संघनायक आपण पाहतोय इथे मात्र त्यांना हा वेलकम किट दिला गेलाय. क्या वाद आहे यार, काहीतरी वेगळं आणि काहीतरी नवीन आणि काहीतरी सुंदर. तर आपण पाहतोय हॉट ड्रिंक घेत राहा आणि एन्जॉय करत राहा आणि खेळाचा आनंद घेत राहा. त्याचबरोबर आपण पाहतोय की कोळशेत संघ यांना देखील एक वेलकम किट दिला गेलाय. फ्रूट बास्केट आणि त्याचबरोबर हॉट ड्रिंक एनर्जेटिक. सकाळी सकाळीच एकदम एनर्जी करायची, एनर्जेटिक राहायचंय, पूर्ण दिवसभर क्रिकेट एन्जॉय करायचंय. खेळ आणि खेळाबरोबर एन्जॉय हे मात्र आज आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे.
खूप चांगली संकल्पना म्हणावं लागेल. गजाननजी डाकी यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून गजानन डाकी साहेब अजून उपस्थित झालेले नाहीयेत. कदाचित आज कुठली वेशभूषा करून येतील याची सर्वांना उत्कंठा लागली आहे. आणि जसे गजानन डाकी साहेब येतील आज संध्याकाळच्या सत्रामध्ये निश्चित स्वरूपाने केक आणि केकांचा पहाड आपल्याला पाहायला मिळेल. नो बॉलचा इशारा पंचांचा येतोय. चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातोय. पंचांचा इशारा इथे मात्र येतोय 2 धावा. 1+1 अशा 2 धावा टोटल स्कोर कार्ड वरती येत आहेत. तर नक्कीच आपण पाहतोय की अतिशय आनंददायी उत्साहवर्धक वातावरण मात्र आमच्या व्यासपीठावरती आलं. अक्षरशः व्यासपीठ अक्षरशः खुलून निघलंय आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपण पाहतोय की आनंद आणि एनर्जेटिक वातावरण पाहायला मिळतं. हो यस, कारण तर हेच आहे. नक्कीच नारंगी संघाचे संघनायक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. हे एवढं सुंदर आयोजन आज मात्र इथे केलं गेलंय. नक्कीच क्रिकेट खेळताना अजून भरपूर काय येणार आहे. अजून तुमच्यासाठी भरपूर काय येणार आहे. तर नक्कीच सर्वाधिक आठवणींमधली क्रिकेटची स्पर्धा राहणार आहे. आणि मी आतापर्यंत एवढ्या सर्व क्रिकेटच्या स्पर्धा पाहिला, परंतु एकमेव अशी क्रिकेटची स्पर्धा पाहतोय की जिथे मात्र वेलकम किट म्हणून डायरेक्ट खंबा. तर खूप छान आयोजन आहे, खूप देखणं आयोजन आहे. आणि निश्चित स्वरूपाने आगरी कोळी समाजाची ही सर ओळख आहे मित्रांनो. आयुष्यातला प्रत्येक क्षण हा आनंदाने मनोरंजन आनंद घेत आणि एन्जॉयमेंटने जागा. सुख दुःख येत राहतात. काल गेलेला दिवस परत येत नाही. आधी उद्या येणारा दिवस कुणाला माहित नसतो, परंतु आजचा जो क्षण आहे तो एन्जॉय करून जगा, हेच मात्र आगरी कोळी समाज सर्वांना सांगतो. आणि आज आपण पाहतोय की त्याचंच प्रात्यक्षिकरण कुठेतरी या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालंय. थोडंसं लक्ष वेधतो पुन्हा एकदा तुमचं स्कोर कार्डच्या दिशेने. 7 धावा या स्कोर कार्ड वरती आलेल्या आहेत. लक्ष थोडंसं मोठं आहे, परंतु क्रिकेट आहे, इथे काही अशक्य नाहीये. सर्व गोष्टी शक्य आहेत मित्रांनो. स्कोर होतोय या सिंगलच्या बरोबरीने 8 रन. तर नक्कीच आमच्या व्यासपीठावरती आपण पाहतोय काही मान्यवर अतिथी मात्र जुडले गेलेत. महेशजी मांगेला साहेबांचा आपण विशेष गुणगौरव आणि विशेष सहर्ष स्वागत करणार आहोत. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था खजिनदार श्री महेशजी मांगेला साहेब यांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. एक खूप चांगलं काम इथे मात्र आपण पाहतोय मागील काही वर्षांपासून सातत्याने आगरी कोळी सामाजिक संस्था करते. आणि आपल्या समाजाला संपूर्णपणे कशा प्रकारे एकत्रित जोडता येईल आणि एक वेगळी ताकदीची घट्ट मूठ कशा प्रकारे बांधता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न करतात आगरी कोळी समाज. आज जर सांगायचं म्हणलं तर आगरी कोळी समाज यांच्यामुळेच आज ही मुंबई नगरी, माया नगरी आज वेगळ्या उंचीवरती पाहायला मिळाले. आगरी कोळ्यांची ही मुंबई. नक्कीच आपण पाहतो की त्यांचा एक विशेष मान सन्मान गुणगौरव इथे मात्र आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व, एक सातत्याने समाजासाठी काहीतरी करू पाहणारं व्यक्तिमत्व, एक चेहरा जो सातत्याने लढतोय आपल्या प्रश्नांसाठी, एक चेहरा जो सातत्याने प्रयत्न करतोय आपल्या हक्कांसाठी. नाव आहे महेशजी मांगेला यांचा मात्र एक विशेष गुणगौरव इथे मात्र आमच्या व्यासपीठावरती केला गेलाय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक एक पुष्पगुच्छ, त्याचबरोबर एक सन्मान चिन्ह, या स्पर्धेची गोड आठवण इथे मात्र साहेबांना दिली गेली आहे. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ऑन साइडला येतोय. क्षेत्ररक्षक बॅकअप बघा, काय सुंदर देखणं क्षेत्ररक्षण आहे. थेट फेकी नॉन स्ट्रायकर एंड वरती, परंतु फलंदाज इथे मात्र आपण पाहतोय बाद होत आहेत. दुसरी धाव घेत असताना कमालीचं क्षेत्ररक्षण, कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. आमच्या अगदी व्यासपीठाच्या समोर हा क्षेत्ररक्षक उभा आहे बघा. बॅकअप काय सुंदर दिला गेला होता. क्षेत्र कुठलंही असू द्या, प्रोफेशनल लाईफ असू द्या किंवा तुमची मैदानाच्या आतमधली लाईफ असू द्या किंवा तुमचं कौटुंबिक जीवन असू द्या किंवा तुमचं व्यावहारिक जीवन असू द्या, बॅकअप सर्वाधिक इम्पॉर्टंट असतो.
एक उत्कृष्ट फलंदाज आहेत नो डाऊट, परंतु या फलंदाजाला जर का थांबवायचं असेल तुम्हाला तर अशा प्रकारचे चेंडू हे टाकावेच लागतील आणि कुठेतरी हेच ओळखले काय म्हणावं लागेल मुकेश यांनी आणि चेंडू आला डॉट. भिरकाम लावला चेंडू हवेमध्ये असेल, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती येतोय, जज करतोय, भावेश येत आहेत, खूप चांगला कॅच इथे मात्र कंप्लीट आणि मोठा मासा गळाला लागलाय, नाव आहे जितेंद्र. बघा ज्या माशासाठी इथे ट्रॅप लावला होता ती शिकार मात्र जाळ्यामध्ये बंदिस्त झाली आहे. फलंदाज जितेंद्र मात्र बाद, परंतु जितेंद्रने बाद होण्याआधी सामन्यामध्ये एक वेगळा आनंद झोकलाय. आपल्या संघासाठी जे हवंय ते मात्र त्यांनी दिले आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय की 18 चेंडूंमध्ये 31ची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय की 1 आला, त्याच्यानंतर 0 आला आणि आता मात्र विकेट. म्हणजे येणारं समीकरण 15 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 30 धावांची. 15 चेंडू 30. चेंडू 30 स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय आवश्यकता असणाऱ्या विजयासाठी आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र प्रमोद आलेले आहेत. नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय तेज कुमार उपस्थित आहेत. प्रमोद आणि तेज कुमार कशा प्रकारे धावफलकाला पुढे घेऊन जातील हे थोडंसं पाहणं जोगं असेल, परंतु सध्याच्या घडीला जर सांगायचं म्हणलं तर गोलंदाजाने पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक केलाय. ओव्हरपिच चेंडू लॉफ केला, यावेळेस मात्र अप्रतिम फटका, ताकद, नजाकत, टायमिंग, अचूकता, 6 धावांसाठी हा येतो एक ब्रँडेड षटकार. तर निश्चित स्वरूपाने कौतुक करावं लागेल यावेळेस मात्र फलंदाज प्रमोद यांचं. बघा पहिला चेंडू या स्पर्धेतला सामना करत असताना मात्र काय कमालीचा फटका सजवलाय, अक्षरशः वेळ लावलाय या फलंदाजाने. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आलाय हा घणाघाती प्रहार, 6 धावांसाठी षटकार आणि षटकाराने आता मात्र बघा फलंदाज देखील आपले इरादे दर्शवतात, परंतु यावेळेस मात्र बघा अतिरिक्त उसळी दिली गेलेला चेंडू नीटचा फलंदाज समजू शकले नाहीये. इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज बीट होत आहेत आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने आता मात्र बॅकफुटला गेला असेल थोडासा फलंदाज. चांगला कमबॅक, गरज होती अशा प्रकारच्या चेंडूंचा मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर करण्याची आणि ते मात्र पाहायला मिळालेत. अजून एक चांगला चेंडू, बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आलेत. कौतुक करावं लागेल गोलंदाज मुकेश यांचं. या षटकामध्ये एक मोठी सफलता, एक खराब चेंडू वगळता अप्रतिम गोलंदाजी राहिली संपूर्ण या षटकामध्ये. येणारं समीकरण 12 चेंडू आणि आवश्यकता असणारे ती म्हणजे 24 धावांची. 12 चेंडू 24. बघा क्रिकेट आहे, काही घडू शकतं, काही बिघडू शकतो. तुर्तास तरी कुठल्या प्रकारचं भाकीत करणं हे योग्य ठरणार नाहीये, कारण की एकमेव हे क्षेत्र आहे असं की इथं तुम्ही केलेलं भाकीत हे कधी बदलेल काय सांगता येत नाही. 12 बॉल 24 पाहिजेत, 34 झालेले आहेत. तर नक्कीच आपण पाहतो की आमच्या व्यासपीठावरती हिरवागार कलिंगड आलेला आहे, जो मात्र वेलकम किट म्हणून आपण येस नक्कीच आमचे खजिनदार साहेब सांगतात की वरतून जरी हिरवागार असला तर आतून लाल भडक आहे. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र बघतोय आपण चेंडू आतमध्ये येतोय. एक धाव घेतली गेली आणि यस चेंडू जर झाडाला लागून आतमध्ये येतोय तर तुम्हाला पळायचंय, हे लक्षात राहू द्या. चेंडू जर का झाडाला लागतोय आतमध्ये येतोय तर तुम्हाला धावा पळून घ्यायच्यात, हे लक्षात राहू द्या. तर जरूर आपण पाहतोय ज्यांचं नुकतेच शुभागमन यावेळेस मात्र आमच्या व्यासपीठावरती होते, आमच्या मैदानामध्ये होते, अर्थातच बाळकृष्ण ठोंबरे साहेबांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. विनंती असेल ठोंबरे साहेबांना की यावं आपण व्यासपीठाची शोभा वाढवावी. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय मित्रांनो गजाननजी डाकी साहेब यांचा वाढदिवसाचा औचित्य साधून या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धांचा तर आपण आनंद घेतोय, याच्यात शंकाच नाहीये. परंतु मागील काही दिवसांपासून सातत्याने लॉफ केलाय 6 धावांसाठी, इथे मात्र येतोय षटकार.
तर बघा मित्रांनो, ज्याची आपण चर्चा करत होतो ती म्हणजे मागील काही दिवसांपासून ही स्पर्धा मात्र आयोजित करत असताना मात्र आमच्या आयोजकांच्या खांद्यांवरती भरपूर मोठा भार होता. गजानन डाकी साहेबांनी फक्त एक विनंती ठेवली की आपल्याला क्रीडा स्पर्धा करायची आणि लगेच त्यांचा संपूर्ण मित्र परिवार इथे मात्र धावून आलाय. नक्कीच त्यांचे सर्व जिवलग मित्र अर्थातच मेघनाथजी गोंधळे साहेब, आपल्या सर्वांचा लाडका मेघादा, रत्नाकरजी मडवी, निळू भाऊ, महेश चौधरी पाटील, पप्पू शेठ, मनोज यादव, चाचा, राम भोईर, राम भाऊ, विशाल राणे, शशिकांतजी पाटील, नितीनजी डाकी, महेश चिकणे, रुपेश मोरे आणि त्याचबरोबर गणेशजी मनेरा साहेब, या सर्वांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त केलं पाहिजे. कारण की या सर्वांचीच प्रचंड मेहनत लाभली या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. नक्कीच जय मल्हार स्पोर्ट्स क्लब 40+ मास्टर्सचा संघ वाघबिल यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली या संपूर्ण आयोजनाचा थाट इथे मात्र रचला गेला आणि काय देखणी क्रिकेटची स्पर्धा इथे मात्र आपण एन्जॉय करतोय. बघा काय फटके खेळले जात आहेत, काय स्ट्रोक्स चढवले जात आहेत, परंतु आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जो झाड आहे त्याच्यामुळे मात्र आपण पाहतोय की फटके जात नाहीयेत. परंतु मी हे मैदान ज्यांचं आहे किंवा ही जागा ज्यांची आहे त्यांचं मी मनपूर्वक एक गोष्ट आभार व्यक्त करतो. कारण की तुम्ही मैदानावरची झाडं टिकवून ठेवलीत. सध्याला काळाची गरज आहे मित्रांनो. वृक्ष लावा, वृक्ष जगवा, येणारं भविष्य सुरक्षित करा. सध्याच्या घडीला जर सांगायचं म्हणलं तर आसपास आपण पाहतोय कॉन्क्रीटचं खूप मोठं जंगल उभं राहिलंय, गगनचुंबी इमारत्या. आजच्या घडीला कोळशेत आणि नारंगी टीमचे कॅप्टन, कोळशेत आणि नारंगी टीमचे कॅप्टन आपण कॉमेंट्री बॉक्स, कोळशेत आणि नारंगी टीमचे कॅप्टन आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. अजून एक मोठा फटका, हलकासा ओव्हरपिच चेंडू, लांब 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 लचक षटकार. बघा उर्वरित समीकरण आम्ही जरूर तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. येणारे 6 चेंडू, आवश्यकता असेल 9 धावांची. बघा जेव्हा 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता होती तेव्हाच मांगेला साहेबांनी सांगितलं होतं की पांडजो हा संघ या धावसंख्येचा सहज पाठलाग करू शकतो. कारण की त्यांच्याकडे जी स्ट्रेंथ आहे ना फलंदाजीची ती भरभक्कम आहे आणि जोपर्यंत प्रमोद मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत सर्व काही शक्य आहे. तर नक्कीच आपण पाहतोय नारंगी आणि त्याचबरोबर कोलशेत टीमच्या कर्णधारांना अजून एक गिफ्ट दिलं गेलंय. सहा बॉल 9 धावांची आवश्यकता असेल. विकेट यस, 2च फलंदाज बाद झालेत. बघा धावसंख्या जर का बरोबरीवर आली तर मात्र विकेटच्या आधारावरती तुम्हाला विजय घोषित दिला जाईल, याची आपण कृपया नोंद ठेवायची. भरपूर सारे नियम आहेत जे मात्र कमिटीच्या माध्यमातून बनवले गेलेत आणि त्याच नियमांचं पालन पोषण इथे आणि अंमलबजावणी आम्ही प्रत्येक मॅच मध्ये जरूर करणार आहोत. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, जिथे मात्र 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. क्रिकेटमधील सर्वाधिक किचकट कॅल्क्युलेशन म्हणून याच्याकडे जर पाहिलं जातं 6 चेंडूमध्ये 20 धावा होतात. 6 चेंडूमध्ये अगदी 30 धावा होताना देखील पाहिल्यात. परंतु ज्या वेळेला 6 चेंडू 9 येतात त्यावेळेला मात्र गोलंदाजाचं वर्चस्व हे अधिक वेळेला पाहायला मिळाले. लोअर फुलटॉ चेंडू, इथे मात्र बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, लॉंग ऑफ आणि लॉंगॉनच्या मधून 4 धावांसाठी इथे मात्र येतोय हा चौकार. हलकासा लोअर फुलटॉ चेंडू, या चेंडूला मात्र भिरकावून दिलंय. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, 4 धावांसाठी इथे येतोय मात्र नेत्रदीपक चौकार. या चौकाराने आता मात्र आपण पाहतो की मॅच मध्ये एक वेगळी मजा आणली आहे. या चौकाराने पुन्हा एकदा या सामन्यामध्ये बॅटिंग करणारा टीम आपलं वर्चस्व निर्माण करतोय आणि विरोधकांना मात्र ठामपणे सांगतोय या आम्ही सज्ज आहोत. तर जरूर आपण पाहतोय की येणारे 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होत होतं की काय, कॅच मात्र सुटलाय. ही जर कॅच कंप्लीट झाली असती ना तर मॅचला वेगळी मजा आली असती. एक निर्धाव चेंडू मॅच मध्ये पुन्हा एकदा आणू शकतो. फिल्डिंग करणाऱ्या टीमला एकात मोठा फटका जर का इथे आला तर बॅटिंग करणारी टीम पुन्हा एकदा या मॅच मध्ये विजयी पताका लहरावेल. तर काय घडेल काय बिघडेल येणारा वेळ सांगेल. 4 चेंडू, आवश्यकता असेल 4 धावांची. तर चला चेंडू हवेमध्ये, 6 धावांसाठी षटकार.
मॅच फिनिश केली आहे षटकाराने. कौतुक करावं लागेल फलंदाज प्रमोदच्या बॅटिंगमधून येतोय हा षटकार आणि या षटकाराने मात्र मॅच फिनिश होते. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर चला पुढची मॅच लगेच तुमच्या समोर आम्ही घेऊन येतोय. कोलशेत विरुद्ध नारंगी. चला लवकर 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 मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कोलशेत नारंगी. नारंगी संघ आपण टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा आपण निर्णय घेतलाय, तर त्याच्यावरती त्वरितच अंमलबजावणी करायची. एक मिनिट प्रशांत थांबवतोय. नारंगी संघ आणि कोलशेत संघ जो तुमचा 12वा खेळाडू असेल तर तुम्हाला 12 जर्सी दिलेल्या आहेत. ती जर्सी परिधान करूनच इथे यावं लागेल 12व्या खेळाडूला.